स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी, पेंड्याचं विजापूर वे सोलापूर। सोलापूरकरांनो, तुम्ही श्रद्धेपोटी श्री सिद्धेश्वर महास्वामी यांना निवडून दिलात, पण तुमचा काय फायदा झाला? केंद्रात मोदी सरकार हे रेटून खोटं बोलत असतात। अबकी बार भाजपा तडीपार असे म्हणत प्रणिती शिंदे यांनी अक्कलकोट तालुक्यातील एका गावात मोदींवर सडकून टीका केल्याचं पाहायला मिळत आहे। आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, काँग्रेस तुमच्या पाठीशी आहे, आम्हाला निवडून द्या, आम्ही तुमच्यासोबत सदैव राहणार आहे। मी तुम्हाला शब्द देते, आश्वासन देत नाही, पण शब्द नक्कीच देते, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुमची प्रगती आम्ही करणार आहोत असे म्हणत प्रणिती शिंदे यांनी मोदींवर टीका केली आहे। पाहुयात नेमकं अक्कलकोट तालुक्यातील एका गाव भेटी दरम्यान प्रणिती शिंदे काय म्हणाले आहेत त्या बाबतीतला हा व्हिडिओ। स्वामींना निवडून दिलं श्रद्धेने, पण मी पण श्रद्धेने विचारते, निरागसपणे विचारते, मला सांगा मागच्या 5 वर्षात त्या खासदारांनी तुमच्यासाठी, हैदरासाठी, अक्कलकोट तालुक्यासाठी काय केलं का? केलं असेल तर मी बसते, सांगा म्हातार। मग तरी परत भाजपला मोदीच आहे म्हणून मतदान केलं तर नुकसान आहे, कारण का आता मोदी पण खोटं बोलतात आणि रेटून खोटं बोलतात। ते म्हणतात 400 पार 400 पार, एवढा जर त्यांना आत्मविश्वास असता 400 पारचा तर अरविंद केजरीवालना एका रात्रीत अटक का केली? तर काँग्रेसचे सगळे जे खाते आहेत ते सील का केले? कारण काय 400 पार साफ खोटं आहे। हे अबकी बार भाजप तडीपार आहे, हे 400 पार नाही आहे। आणि मी तुम्हाला पण सांगते, सगळ्या आयबीच्या रिपोर्टमध्ये ह्या वेळेस इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीचे खासदारांची संख्या जास्त होणार आहे आणि हे त्यांना माहिती आहे, म्हणून ते अरविंद केजरीवालला वगैरे एका रात्री अटक करतात। हे त्यांचं कट कारस्थान चालू आहे आणि म्हणून मी हात जोडून विनंती करते, आम्ही तुमच्यासाठी लढायला आहोत, आम्ही काम करणारी लोक आहोत आणि तुम्ही आम्हालाच साथ दिला नाही आणि जे बिनकामाची लोक आहेत त्यांना साथ दिला तर परत एकदा सांगते, नुकसान सर्वसामान्य शेतकरी युवकांचा होतो। अजून तुम्ही किती सहन करणार? ही आर या पारची लढाई आहे, सहन करू नका। काँग्रेस आहे तुमच्या मदतीसाठी, आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत आहोत। मेत्रे साहेबांचा त्या ठिकाणी पराभव झाला तरी ते दिवस रात्र फिरत असतात, शिंदे साहेब फिरत असतात, आम्ही सगळे आहोत तुमच्या सोबत आणि आम्ही काम करणं हाच माझा धर्म आहे। ह्यांच्या नाकावर टिचून मी काम करणार, तुम्ही नाही सांगितलं कारण का काम करणं जिद्दीने आणि चिकाटीने तो माझा स्वभाव आहे, तर 100% मी काम करीन, एवढं मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देते, आश्वासन नाही देत, शब्द देते।